आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 71. सकाळचं कोवळं ऊन खिडकीतून आत डोकावत होतं, पण इनामदार व्हिलाच्या त्या प्रशस्त बेडरूममध्ये मात्र नेहमीसारखीच एक शिस्तबद्ध शांतता होती. कार्तिक आरशासमोर उभा राहून आपला टाय नीट करत होता. आज त्याचा वाढदिवस, पण त्याच्या चेहऱ्यावर तसले कोणतेच भाव नव्हते. त्याच्यासाठी हा फक्त एक सामान्य वर्किंग डे होता. गार्गी बेडवर बसून तिची बॅग भरत होती, पण तिचं लक्ष अधूनमधून कार्तिककडेच जात होतं. तिच्या हातात एक छोटासा सोनेरी कागदात गुंडाळलेला बॉक्स होता. तिचं हृदय उगाच जोरात धडधडत होतं. त्याला पहिल्यांदा स्वतःहून विश करायला जाणार होती ती, आणि त्याच्यासाठी गिफ्टही तर घेऊन आली होती. पण एक क्षणाला तो बॉक्स घेऊन ती उठली आणि त्याच्या पाठीमागे पण थोडी बाजूला जाऊन उभी राहिली. हॅपी बर्थडे कार्तिक, ती थोडं कचरत पण स्पष्ट आवाजात म्हणाली. कार्तिकने आरशातूनच तिच्याकडे पाहिलं आणि त्याचे हात टायच्या गाठीवर थांबले. एका क्षणासाठी त्याच्या डोळ्यात काहीतरी चमकून गेलं, पण पुढच्याच क्षणी त्याने नजर चुकवली आणि पुन्हा तोच प्रोफेशनल चेहरा धारण केला. थँक्स, तो अगदी कोरडेपणाने म्हणाला. तिने मग सरळ गिफ्ट बॉक्स त्याच्या समोर धरलं. हे तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून. कार्तिकने त्या बॉक्सकडे पाहिलं आणि त्याचं हृदय जोराने धडधडलं. तिने आठवणीने त्याच्यासाठी काहीतरी आणलंय हे त्याला सुखावत होतं, पण तरीही मनातल्या भावना लपवत तो आताही तिला म्हणाला, याची काही गरज नव्हती गार्गी. गिफ्ट गरज म्हणून देत नाहीत मिस्टर कार्तिक, ते हौस म्हणून देतात. हो, आता माझ्या ऐपतीप्रमाणे घेतलंय ते. तुझ्या स्टँडर्डचं नसेल ही कदाचित, बट तरीही आय होप तुला आवडेल. ठीक आहे, ठेव तिथे, मी नंतर बघतो. त्याने कपाटाकडे वळत आपला ब्लेझर काढत म्हटलं. गार्गीला माहीत होता त्याचा इगो. तिने ओठांचा चंबू करत तो बॉक्स बेडवर ठेवला आणि म्हणाली, ठीक आहे, ठेवलाय बेडवर, मी आहे खाली. असं म्हणून ती खाली निघून जाण्याचं नाटक करत दरवाजाबाहेर गेली, पण दरवाजाच्या बाहेर तिथेच लपून त्याचं काय चाललंय हे चोरून बघणार होती. कार्तिकने एकदा खात्री करून घेतली की गार्गी खाली निघून गेलीये. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि गार्गीने ठेवलेला तो बॉक्स त्याने पटकन हातात घेतला. त्याच्या हालचालीत आता एक वेगळीच घाई आणि उत्सुकता होती. त्याने तो कागद अगदी हळुवारपणे फाडला, जणू काही आतली वस्तू खूप नाजूक असावी. आत आणखी एक बॉक्स होता. त्यावर कॉफी मगाचं चित्र होतं. ब्लॅक कलरचा मॅट फिनिश असलेला साधा कॉफी मग होता. कार्तिकने बॉक्समधून तो बाहेर काढला आणि तो हातात घेऊन फिरवून पाहिला. एक साधासा मग. त्याच्या मनात विचार आला, आणि सोबतच कपाळावर आठ्या उमटल्या आणि सोबतच त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात एक अतिशय आणि दुर्मिळ असं गोड स्मित उमटलं. त्याने तो मग पुन्हा एकदा निहाळला आणि स्वतःशीच हसून तो आपल्या बॅगेजवळ ठेवला. फटीतून हे सगळं बघणाऱ्या गार्गीच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं. खडूस कुठला, समोर दाखवताना किती नाटक करतोय आणि मागे बघा कसा स्माईल करणं चाललंय. ती स्वतःशीच पुटपुटली आणि खाली पोहोचली. कार्तिक खाली येताना मग खाली घ्यायला विसरला नाही. खाली येताच सिद्धूला गाठलं आणि त्याला म्हणाला, सिद्धू, आजपासून याच मगमध्ये देशील कॉफी. होय साहेब, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्स, म्हणत तो जागेवर जाऊन बसला. काही वेळात डायनिंग टेबलवर सगळेच जमले होते. कार्तिक नेहमीप्रमाणे आपल्या खुर्चीत बसून लॅपटॉपवर काहीतरी चेक करत होता. गायत्री आणि श्रीकांतराव येताच दोघांनी कार्तिकला विश केलं. वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्तिक, खूप खूप मोठा हो. थँक्यू मॉम, थँक्यू डॅड. दादासाहेब आले, त्यांच्याही तो पाया पडला. गार्गी त्याच्याच समोर बसली होती आणि तिचं लक्ष त्याच्याचकडे होतं. सिद्धू, कॉफी आण झाली असेल तर. कार्तिकने फरमान सोडलं. सिद्धू काहीच क्षणात ट्रेमध्ये तोच काळा मग घेऊन आला. हे पाहून गार्गीला आश्चर्य वाटलं. त्याने लगेचच तो मग वापरायला घेतला होता. तिला ते पाहून खूप आनंद झालेला.
आता बस त्या मगाने तो कॉफी पिणार तेव्हा त्यावर उमटलेली अक्षरं पाहून त्याच्या चेहऱ्यावर काय भाव उमटतात हे तिला पाहायची उत्सुकता लागून राहिली होती. सिद्धूने त्याची कॉफी सर्व केली आणि निघून गेला, पण कार्तिकचं लक्ष अजूनही त्याच्या लॅपटॉपवर होतं. मग गरम झाल्यामुळे आता त्याच्या काळ्या रंगाआड दडलेली सोनेरी अक्षरं त्यावर उमटली होती. गार्गी श्वास रोखून बघत होती. कार्तिकने जेव्हा कॉफी पिण्यासाठी मग उचलायला हात पुढे केला तेव्हा त्याचं लक्ष मगावर गेलं. त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, डोंट मिस टू स्माईल मिस्टर हायजीन. कार्तिकचे हात तिथेच थांबले. त्याचं लक्ष त्या अक्षरांकडे होतं आणि ते पाहून त्याच्या गालात हलकीशी स्माईल आली. आणि का माहीत का त्याची नजर आपोआपच समोर बसलेल्या गार्गीवर गेली, जी त्यालाच पाहत होती. तिच्या गालात मिश्किल स्माईल होता आणि तिने लगेचच नजर चुकवली. कार्तिक त्या क्षणाला गडबडला. हृदयात त्या क्षणाला जे झालं होतं ते शब्दात वर्णन करण्यासारखं नक्कीच नव्हतं. तो थोडा ओशाळला. त्याने आपली नजर चोरली आणि घाईघाईत कॉफीचा एक घोट घेतला आणि त्या मगावरील अक्षरं आणखी कोणाला दिसू नये असा ठेवला आणि परत त्याची मान लॅपटॉपमध्ये घुसवली. ओ गॉड, काय करतोयस तू कार्तिक? एवढा उत्साह तिलाही कळला असेल. मॅड झालायस का तू? तू कपाळावर बोट रगडत स्वतःलाच म्हणत असताना. हॅपी बर्थडे ब्रो, श्रिया म्हणाली. हॅपी बर्थडे दादा म्हणत क्षिती दोघीही खाली आल्या. थँक्यू. दोघींनीही त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतलं होतं आणि ते त्याला दिलं. निधी आणि मनीषनेही त्याला शुभेच्छा दिल्या. त्याने मात्र आवर्त घेतला आणि नाश्ता करून ऑफिसमध्ये जायला निघाला. गार्गीकडे मग मात्र त्याने एकदाही पाहिलं नव्हतं. तिला मात्र त्याच्या या वागण्याचं हसू येत होतं. तो बाहेर आला आणि कारमध्ये जाऊन बसला. तिला नेहमीसारखं आजही बुटीकमध्ये ड्रॉप करायला हवं, पण सर्वांसमोर तिला तसं म्हणू शकत नव्हता. मग तो शंकरला म्हणाला, शंकर जा, तिला बोलावून आण बुटीकला जायचं असेल तर. तिला म्हणाव उशीर होतोय. हो आलोच साहेब म्हणत तो आत गेला. गार्गीताई, बुटीकला जायचं असेल तर चला ना, साहेबांना उशीर होतोय. शंकर तिच्याजवळ येत म्हणाला. त्यांना सांगा आज मी घरीच थांबणार आहे. बरं ठीक आहे. शंकरने बाहेर येऊन त्याला तेच सांगितलं. मग मात्र तो ऑफिसमध्ये जायला निघाला. ती आज नव्हती तर काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं आणि आज खास त्याच्यासाठी पार्टी ठेवली आहे हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. सायंकाळी 6:30ची वेळ होती. कार्तिकला अचानक गार्गीचा फोन येऊ लागला. शक्यतो गार्गीचा स्वतःहून फोन कार्तिकला कधीच येत नसायचा. आज तिचा फोन येतोय पाहून त्याने तो उचलला. हां बोल. फोन उचलताच तो म्हणाला, कार्तिक, माझ्या ना पोटात खूप दुखतंय. प्लीज प्लीज येशील का घरी आत्ता? ती रडवेल्या आवाजात बोलत होती. व्हॉट? अचानक काय झालं? तू कुठे आहेस? ऑब्व्हियसली घरी, आणखी कुठे असणार आहे? मी लगेच निघतोय म्हणत तो गडबडीत लगेचच त्याचा फोन आणि वॉलेट उचलून खाली आला आणि कारमध्ये बसत शंकरला म्हणाला. शंकर पटकन कार व्हिलाकडे घे इमिडिएटली. कार्तिक आता काळजीत होता. तिचा असा का फोन आला असेल? अचानक काय झालं असेल? ती ठीक तर असेल ना? असा विचार करत तो शंकरला अधूनमधून कारचा स्पीड वाढवायलाही सांगत होता. कधी एकदा घरी पोचतोय असं झालेलं त्याला. कारची चाकं इनामदार व्हिलाच्या पोर्चमध्ये करकचून थांबली. गाडी पूर्ण थांबायच्या आतच कार्तिकने दरवाजा उघडला आणि तो धावतच आत गेला. पायऱ्या चढताना त्याच्या मनाची घालमेल सुरू होती. तो सरळ बेडरूमचा दरवाजा उघडून आत शिरला. श्वास जोरात चालला होता त्याचा आणि कपाळावर घामाचे दवबिंदू. पण समोरचं दृश्य बघताच तो तिथेच थबकला. गार्गी बेडवर वेदनेने विव्हळत नव्हती. उलट ती आरशासमोर उभी राहून शांतपणे तयार होत होती. तिने छान साडी नेसली होती आणि ती अगदी टवटवीत दिसत होती. कार्तिकला बघून तिने आरशातूनच एक नजर टाकली. कार्तिकचा चेहरा रागाने लाल झाला. हे काय आहे गार्गी? तू तू खोटं का बोललीस मला? त्याचा आवाज रागाने कापत होता. गार्गीने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, चिल कार्तिक, आपल्याला कुठेतरी जायचंय. तू घरी यावा म्हणून मी असं म्हणाले. त्यासाठी सॉरी, पण ग्रँडपांनीच मला हे काम सांगितलंय. सो प्लीज तू पण तयार हो. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, 15 मिनिटात तयार हो. पण गार्गी सिरियसली? कार्तिक आता ओरडला.
म्हणून असं खोटं बोलायचं? तुला कल्पना आहे का मी कोणत्या अवस्थेत आलोय? बरं झालं आज महत्वाची काही मीटिंग नव्हती, नाहीतर गार्गीने त्याचा शब्द मध्येच कापला. मीटिंग असती तरी सुद्धा ती कॅन्सल करावीच लागली असती. आणि ठीक आहे ना, आयुष्यापेक्षा तरी ती जास्त महत्वाची नाहीच आहे ना कार्तिक. सो एवढं चालतं. तिच्या त्या आयुष्यापेक्षा महत्वाची नाही या वाक्यावर कार्तिककडे काहीच उत्तर नव्हतं. त्याने फक्त रागाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. त्याला ती धावपळ ती ठीक नाही हे कळल्यावर काळजात पडलेला तो खड्डा आणि शंकरला कार जोरात चालवायला सांगतानाची आपली अस्वस्थता आठवली. पण आता ती समोर सुखरूप उभी होती हे पाहून त्याने एक दीर्घ श्वास सोडला. काहीही न बोलता तो टॉवेल घेऊन बाथरूमकडे वळला. आत गेल्यावर त्याने चेहऱ्यावर थंड पाण्याचा हबका मारला. आरशात स्वतःच्या चेहऱ्याकडे बघताना त्याला स्वतःचाच राग येत होता. काय एवढा पॅनिक झालो मी? तिला काय झालं असेल या विचाराने काळजाचा ठोका का चुकला होता? का इतका धावत पळत आलो मी? आता मला नाही वाटत मी फार काळ माझ्या भावना लपवू शकेल. बाहेर आल्यावर तो कपाटातून कपडे काढू लागला. त्याला तशी कल्पना आलेलीच की नक्कीच घरच्यांनी हा बर्थडेसाठीचा काहीतरी प्लॅन केलाय. त्याच्या मनात हलकीशी भावना उमटत होती गार्गीसाठी, जी आरशातून त्याला दिसत होती. छान तयार होऊन बसलेली गार्गी फोनवर काहीतरी करत होती. त्यांच्यातल्या कराराची जाणीव त्याला अजूनही होती, त्यामुळे तो पूर्णपणे सहज होऊ शकत नव्हता. तरीही आवरता आवरता त्याने तिला विचारलं, कुठं जायचंय आता? ते मलाही नाही माहीत. गार्गीने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं होतं. तरीही तिच्या बोलण्यात असं वाटत होतं की ती काहीतरी लपवत आहे. तिचं हे उघड खोटं बोलणं त्याला कळत होतं. त्यांच्यात अजूनही ते कॉन्ट्रॅक्टचं अंतर होत. बोलण्यात तोच औपचारिकपणा होता, पण कार्तिकला आता हे सगळं कुठेतरी हवं असं वाटत होतं. आणि सकाळी तिने दिलेला कॉफीचा मग तोही त्याला आठवलाच. तशी त्याला कॉफी पिण्याची तल्लफ झाली. मला एक कप ब्लॅक कॉफी मिळेल? कधी नव्हे ते आज त्याने तिला सांगितलं होतं. शुअर, का नाही. मी पाहते सिद्धू दादा खाली आहे का. म्हणत गार्गी खाली जायला निघाली. तिला आज विशेष वाटत होतं. त्याने तिला स्वतःहून काहीतरी मागितलं होतं. ती पटकन किचनमध्ये आली. तिला माहिती होतं सगळे नोकर आज तिकडे हॉटेलमध्ये गेले होते जिथे पार्टी होती. मग तिने त्याच्यासाठी कॉफी बनवायला घेतली. तो खाली येईपर्यंत तिने त्याची कॉफी तयार ठेवली होती. गार्गीने वाफाळलेली कॉफी कपात ओतली आणि ती घेऊन बेडरूमकडे निघत असतानाच कार्तिक त्याचा ब्लेझर नीट करत वरून खाली येताना दिसला. गार्गी मग कॉफीचा कप सरळ डायनिंग टेबलवर नेऊन ठेवायला निघाली आणि जाता जाता त्याला म्हणाली, कॉफी झालीये, डायनिंगवर ठेवते. तो तिच्या मागोमाग आला आणि डायनिंगची खुर्ची ओढून बसला. ती आताही अगदी समोर होती, मोबाईलवर काहीतरी करत. त्याने कॉफीचा एक घोट घेतला आणि तो क्षणभर तिथेच थांबला. चव अगदी तशीच होती जशी त्याला लागते. ना साखर जास्त ना कॉफी कमी. त्याने चोरट्या नजरेने गार्गीकडे पाहिलं. ती अचानक व्हॉइस रेकॉर्ड करू लागलेली. अगं काय करत असतेस तू मीरा? लक्ष कुठे असतंय? चुकवलंयस तू कटिंग. तू राहू दे, मी उद्या आल्यावर बघते. एक कामही नीट करता येत नाही. तिच्या चेहऱ्यावर आलेले वैतागल्याचे भाव आणि त्यातच तिने कपाळावर आलेली बट बाजूला सरत नेमकं वर पाहिलं तर तिच्याकडेच पाहत असलेला कार्तिक तिला दिसला आणि ती ओशाळली. मी आहे कारजवळ म्हणत ती नजर चुकवून बाहेर निघून गेली. तिच्या डोळ्यातल्या त्या क्षणी दिसलेल्या भावना आता कार्तिकलाही प्रकर्षाने जाणवल्या होत्या आणि त्याच्या गालात गोड स्माईल आलेली. आय डोंट थिंक आता मी थांबायला हवं. कार्तिकचं मन आता अस्वस्थ होऊन उठलेलं, पण त्याने काहीही न बोलता कॉफी संपवली आणि सरळ दरवाजा लावून बाहेर कारकडे आला. पोर्चमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये ती आधीच बसलेली. मग तोही गाडीत बसला आणि गाडी सुरू झाली. पुन्हा एकदा तीच तणावपूर्ण शांतता पसरली होती कारमध्ये. कार्तिक खिडकीबाहेर बघत होता, पण त्याचं लक्ष बाजूला बसलेल्या गार्गीकडे सतत जात होतं. आजही ती खरोखरच खूप सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो खोटा अपराधी भाव त्याला कुठेतरी सुखावून गेला होता. काही वेळातच गाडी एका आलिशान हॉटेलसमोर थांबली. हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वारावर हॅपी बर्थडे कार्तिक इनामदार अशा अक्षरांचा विद्युत रोषणाईने उजळलेला बोर्ड पाहून कार्तिकच्या कपाळावर आठ्या आल्या आणि त्याने गार्गीकडे पाहिलं. ग्रँडपांची आयडिया, ती खांदे उडवत म्हणाली. दोघेही कारमधून उतरले आणि उतरताच त्याने तिच्यासमोर हात केला.
पण आज ही फक्त औपचारिकता नक्कीच नव्हती. तिचा हात त्याने पकडलेला आणि ते दोघंही तसेच हॉलमध्ये शिरले. जसा कार्तिक आत आला तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. हॅपी बर्थडे कार्तिक, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. अनेक जण पुढे येऊन त्याला शुभेच्छा देऊ लागले. कार्तिक मात्र त्याच्या नेहमीच्या प्रोफेशनल अंदाजात सर्वांना थँक्स म्हणून प्रतिसाद देत होता आणि त्या सुंदर वातावरणात बॅकग्राऊंडला एक गाणं ऐकू येत होतं. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके सबको हो रही है, हाँ सबको हो रही है खबर चुपके चुपके. मंत्रमुग्ध करणारं गाणं एक गायक तिथे बाजूला गात होता, ज्याचे शब्द कार्तिक आणि गार्गीच्या मनाला छेडून जात होते. बराच वेळ शुभेच्छांचा वर्षाव आणि गिफ्टची देवाण चालू होती. यामध्ये कधीतरी गार्गी आणि कार्तिकची नजर एकमेकांची मिळत होती आणि हृदयात अजीबशी धडधड वाढवत होती. शुभेच्छांचा कार्यक्रम झाल्यावर एक क्षणाला मनीष काका म्हणाले, कार्तिक चल ये केक कापून घे आता. मनीष काका हसत पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून कोणालाही वाटलं असतं की ते खूप खुश आहेत, पण त्यांच्या मनात मात्र वेगळाच डाव शिजत होता. केक कापण्याचा कार्यक्रम सुरू होणार इतक्यात हॉलच्या मुख्य दरवाजातून एका मुलीचा आवाज घुमला. थांबा, माझ्याशिवाय हा प्रोग्राम सुरूच कसा होऊ शकतो. एक मुलगी आत शिरली होती. तिने गडद लाल रंगाचा वन पीस घातला होता आणि तिला पाहून कार्तिकच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलेलं. ही कोण आहे आता. आजचा भाग इथेच संपलेला आहे. आता ही मुलगी कोण आहे जी अचानक पार्टीमध्ये आली आहे. का हे मनीष आणि निधीचं कारस्थान आहे. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. हे कारस्थान कार्तिकचं आयुष्य खराब करतंय की परत मनीषवरच उलटतंय. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.